लिंबाचा रस, हळद, आज आपण बनवणार आहे कोळंबीची चटणी. तर त्याच्यासाठी आपण कोळंबी घेतली आहे, धुवून स्वच्छ केली आहे. त्याच्यात टाकणार आहे आपण लिंबाचा रस, हळद, थोडंसं लाल तिखट, आणि मीठ. आता ह्याला मिक्स करायचं चांगलं. मिक्स मिक्स मिक्स. आता आपण हे 15 ते 20 मिनिटं मॅरिनेशनला ठेवायचं. ठीक आहे. मॅरिनेट करून झाल्यावर कोळंबीची चटणी बनवायला लागणारे साहित्य: कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर, लसूण, कोकम आणि हे मसाले: कांदा, लसूण मसाला, हळद, किचन किंग मसाला, धने जिरे पावडर आणि लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. आपण तेल जरा टाकलं, तेल टाकलं, थोडंसं तापू द्यायचं. मग आपल्याला टाकायचं आहे लसूण. लसूण टाकलं, मग टाकायचा आहे कांदा. बारीक चिरलेला. आपण टॅमॅटो टाकूया. मिक्स मिक्स करूया. कांदा आणि टॅमॅटो आपला चांगला शिजला जाईल. हळद, कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला, धने जिरे पावडर आणि लाल तिखट चांगलं मिक्स करू. आपण कोकम टाकूया. थोडीशी कोथिंबीर चटणीला पण लागली. कोळंबी टाकूया. ठीक आहे. त्याच्यावरती पाणी ठेवायचं म्हणजे तेवढं चांगलं शिजेल बारीक गॅसवर.